नमस्कार मंडळी, मी डॉक्टर नम्रता काबरा, सेंटर फॉर साइट मुंबईहून. पंचेंद्रियांमध्ये डोळ्याचे काही आजार जे वयोमानानुसार अतिशय अधिक प्रमाणात होतात, त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मोतीबिंदू, ज्याला आपण इंग्रजीत कॅटरॅक्ट म्हणतो. हे अतिशय कॉमन कारण आहे नजर कमी होण्याचं वयोमानानुसार. हा एक सिम्पटम असू शकतो मोतीबिंदूचा, किंवा एकापेक्षा अधिक इमेजेस दिसणे ज्याला पॉलिओपिया म्हणतात, किंवा ग्लेअर, हॅलोज, वर्तुळ दिसणे उजेडाभोवती, असे वेगवेगळे प्रेझेंटेशन असू शकतात मोतीबिंदू ह्या आजाराची. हा आहे डोळ्यांचा मॉडेल. हा आहे कॉर्निया, नेत्रपटल ज्याला आपण म्हणतो, ट्रान्सपरंट भाग, आणि त्याच्या मागे आयरिस, आणि त्याच्या मागे क्रिस्टलाइन नॅचरल लेन्स जो ट्रान्सपरंट आहे. ह्या ट्रान्सपरंट लेन्समध्ये वयोमानानुसार चेंजेस होऊन त्यात मोतीबिंदू तयार होतो. त्यावेळी तो नॉन ट्रान्सपरंट होतो किंवा त्यात पांढरी टीक येऊ शकते. वेगवेगळ्या प्रकारानुसार त्याचं लोकेशन वेगवेगळं असू शकतं. जसं न्यूक्लिअर कॅटरॅक्टमध्ये सेंट्रल असेल, कॉर्टिकल कॅटरॅक्टमध्ये पेरिफेरल असेल, स्पोक्स तयार होऊ शकतात. त्याचे वेगवेगळे प्रकार असू शकतात. किंवा लहान मुलांमध्ये स्पेशल केसेसमध्ये कंजेनायटल कॅटरॅक्ट ज्याला म्हणतात, तो सुद्धा होऊ शकतो. ट्रॉमा, वयोमानाशिवाय दुसरे जे कारणं आहेत, कॉमन कारण, हे मार लागणे किंवा दुसरे असे आजार असणे शरीरात ज्यामुळे मोतीबिंदू हा अलाइड आजार होऊ शकतो, किंवा हाय मायोपिया असणे म्हणजे खूप मोठा मायनस नंबर असणाऱ्या लोकांना सुद्धा लवकर मोतीबिंदू डेव्हलप होऊ शकतो. या सगळ्या केसेसमध्ये मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून किंवा कॅटरॅक्ट सर्जरी करून सहजपणे आपण जो कॅटरॅक्टस लेन्स आहे त्याला बाहेर काढून त्या ठिकाणी एक आर्टिफिशियल लेन्स बसवू शकतो, जी नॅचरल लेन्सप्रमाणे काम करेल. मोतीबिंदू सर्जरीचे वेगवेगळे प्रकार आहेत. एक आहे स्मॉल इन्सिजन कॅटरॅक्ट सर्जरी आणि दुसरी आहे फेको एमल्सिफिकेशन सर्जरी. फेको एमल्सिफिकेशन सर्जरीमध्ये एका मशीन छोट्याशा चिऱ्याद्वारे पूर्ण मोतीबिंदू काढला जातो आणि त्या ठिकाणी फोल्ड होणारी फोल्डेबल लेन्स, रोलेबल लेन्स ही आत टाकली जाते. काही दुसरे प्रकार आहेत मायक्रो इन्सिजन कॅटरॅक्ट सर्जरी, ज्यात चिऱ्याची जी साईज आहे किंवा इन्सिजनची साईज आहे आणखी छोटी होते. 2.2 मिलीमीटर किंवा 1.8 मिलीमीटर पर्यंतही हा चिरा छोटा होऊ शकतो. जेवढी जखम छोटी असेल तेवढी ती लवकर भरून निघेल. आपल्याकडे काही गैरसमज सुद्धा आहेत. जसं डायबिटीज पेशंटचं मोतीबिंदू ऑपरेशन होत नाही, हा एक चुकीचा समज आहे. डायबिटीज कंट्रोलमध्ये आल्यानंतर किंवा ब्लड प्रेशर असणाऱ्या पेशंटमध्ये ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये आल्यानंतर मोतीबिंदूची सर्जरी अगदी होऊ शकते. ऑपरेशन नंतर चष्मा सुद्धा लवकर मिळतो किंवा वेगवेगळ्या लेन्स ज्या आपण डोळ्यात टाकतो त्याच्या प्रकारानुसार चष्मा लागेल की नाही लागेल हे सुद्धा बदलेल. या लेन्सेसमध्ये एक प्रकार आहे मोनोफोकल लेन्स, ज्यात लांबची नजर येते मात्र जवळच्यासाठी चष्मा लावावा लागतो. दुसरा प्रकार आहे मल्टीफोकल लेन्स, ज्यात लांबची आणि जवळची दोन्ही नजर येते. ट्रायफोकल लेन्सेस, ज्यात कम्प्युटर डिस्टन्स सुद्धा कव्हर होईल. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लेन्सेस अवेलेबल आहेत. त्याशिवाय टॉरिक लेन्स, ज्यात कॉर्नियाचा शेप किंवा नेत्रपटलाचा शेपमध्ये बिघाड असेल किंवा विचित्र शेपमध्ये सुद्धा ही लेन्स येणारा जो नंबर आहे ऑपरेशन नंतर त्याला कमी किंवा 0 करू शकते. सो टॉरिक लेन्सेस ह्या मोनोफोकल किंवा मल्टीफोकल दोन्ही प्रकारच्या असू शकतात. आपल्याला मोतीबिंदू असेल तर आपले ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट आपल्या गरजेप्रमाणे, आपल्या कॅटरॅक्टप्रमाणे, आपल्या प्रोफेशनप्रमाणे आपल्याला सुयोग्य लेन्स निवडण्यासाठी मदत करतील. Follow Center for Sight and post your queries to get answers from the experts.